श्री भक्तिरूप महाराष्ट्र न्यूज चॅनल। मराठा समाजाचा आरक्षणाचा मुद्दा मांडला व विविध मागण्या मान्य करू अशी ग्वाही मुख्यमंत्री यांनी दिल्यामुळे या आनंदाचा उत्सव सोलापुरात साजरा करताना या प्रसंगी शिवसेनाचे जिल्हा अध्यक्ष अमोल बापू शिंदे यांनी आपली प्रतिक्रिया देताना आनंद झालेला आहे। शिवसेनेचा जिल्हाध्यक्ष जरी असलो तर धनंजय पाटील उपोषणाला बसले होते आणि त्यावेळेस त्यांच्या पोटात ती दगदग ती आग बघताना ठरलं होतं की जोपर्यंत मराठा समाजाला न्याय मिळणार नाही तोपर्यंत या कार्यालयातून फक्त समाजाचंच काम होईल, सगळ्या राजकीय काम बंद करा। वर्षापासून मराठा समाजाचा जो लढा चालू होता त्या लढ्याला न्याय देण्याचं काम केलेलं आहे। सर्वसामान्य शेतकरी असेल, एकदम पिचलेला मराठा समाज असेल, या समाजाला खऱ्या अर्थानं प्रमुख वर्गामध्ये आणण्याचं काम राज्याच्या सरकारच्या मंत्रिमंडळाचं आणि मुख्यमंत्री साहेबांचं धन्यवाद कमी आहे। आज मी शिवसेनेचा जिल्हा अध्यक्ष या नात्याने पुन्हा एकदा फोटोसोबत जरंगी पाटलांच्या फोटोसोबत मुख्यमंत्री साहेबांचा फोटो सन्मानपूर्वक फुलाचा उधळण करून आम्ही पुन्हा एकदा शिवसैनिकांनी के पाटलांचा कुठल्याही पक्षाची काहीही संबंध नाही। ज्या पद्धतीनं अण्णासाहेब पाटलांनी स्वतःचं बलिदानावर उपकार केले होते त्याच पद्धतीनं ह्या समाजाला सगळ्यांनी आजवर समाजाचा न्याय केला नव्हता। जरंगी पाटील कुठल्याही पक्षामध्ये करून दाखवलेला आहे आणि सगळ्यांना सोबत घेऊन जाण्याच्या भूमिकेमधून सगळ्याला एकत्रित ठेवण्याच्या भूमिकेत आहे। तुम्ही बघितलं असेल आज ओबीसी वर्गातले बांधव असतील, मुस्लिम बांधव असतील, वेगवेगळ्या वर्गातून सुद्धा आजच्या निर्णयाचा आणि उर्वरित समाजाला जे काय ओबीसींचे फायदे आहेत ते सगळं देण्याचा आणि जरंगे पाटील साहेबांनी ज्या ज्या मागण्या केल्या होत्या त्या सगळ्या मागण्या मान्य करून मराठा समाजाला खऱ्या अर्थानं न्याय देण्याचं आणि एक मराठा मुख्यमंत्री असल्याचं तरी एक शपथ घेऊन पूर्ण केलेला शब्द पडला तसा मराठा समाज। इतके वेळ मी राजकारणावर बोललो नाही, पण मी आता एवढंच सांगेन, ज्या पद्धतीनं मराठा समाजाने त्यांच्या एक दृढ विश्वास दाखवून समाजाला न्याय देण्याचं काम केलं आहे। आता मराठा समाज असेल, ओबीसी शब्द पाळला आणि मराठा समाजालाही दिलेला शब्द पाळलेला आहे आणि इतर सगळ्या आता एकनाथ शिंदे साहेब हे खरे ठरलेले आहेत। त्यांना हे खऱ्या अर्थानं आता ठरल्यामुळं येणारा काळ हा आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबांसाठी सुवर्ण काळ असणार आहे एवढं मी सांगतो।